हॅलो. हॅलो, हा बोला की. कुठं आहे? आहे की शेतावरच आहे की. ते कळलं का हो तुम्हाला ते एका रील स्टारने ते आत्महत्या केली ते? कुठल्या होती मंगळवेढीच्या का? मंगळवेढ्याच्या. हा हा हा. हं, कळालं मला पण पण लयच ती दुःखदायक घटना घडलेली आहे. हो तेच मी म्हटलं तुम्ही फॉलो केलेलं आहे ना त्यांना. हा, आमची तशी चांगली ओळख आहे. त्याने इंस्टाग्रामवरून मला फॉलो केलेला आहे. मी पण त्यांना फॉलो केलेला आहे. हम्म. तसं आमचं बोलणं म्हणजे कधी कधी होत होतं कामानुसार पहिलं. हा. पण आता असं या 6 महिन्यात वर्षात बोलणं वगैरे काय नव्हतं. हम्म. हम्म. अहो काय ते सोशल मीडियावरती इतकी चर्चा चालली बाबा. किती छान त्यांचे मी पण बघायचे की व्हिडिओ त्यांचे पहिल्यापासून. हा. पण एकदम काल शॉकच बसला यार. म्हटलं असं कसं झालं. पहिलं तर विश्वास बसलाच नाहीये. हा. आणि परत तुमचं इंस्टाग्राम अकाउंट जाऊन बघितलं. म्हटलं काय तुमच्या ओळखीमध्ये वगैरे फॉलोअर्स वगैरे आहेत का? नाही का? सगळे लोक असं विचारतात ना की बाबा काय झालं नेमकं कारण काय वगैरे. म्हटलं चला तुम्हाला विचारावं नेमकं काय कारण आत्महत्येचं. तशी सगळं तर ओळख चांगलं होतं. तशी ओळख होती माझी चांगली. 2023 ला आम्ही म्हणजे फॉलो वगैरे झालो होतो. ओळख होती चांगली. हं. त्यांचं तसं जीवन चांगलं होतं बरं का. एकदम सुखी प्रपंच चालू होता. पण अचानकच काय झालं की काय नाही. हां मग तेच की म्हणजे आता हॉटेल पण त्यांनी टाकलेलं. पहिले कॉमेडी व्हिडिओ म्हणजे नवरा बायकोच्या म्हणजे व्हायरल आहेत ते. पण असं प्रसिद्धी भेटली आणि असं अचानक जाणं म्हणजे काय कारण असू शकतं यार. एकदम शॉकच लागलेला आहे बरं का. म्हणजे एक आपण रील स्टार आहोत, व्हिडिओ बनवतोय नाही का. म्हणजे आपल्यातलाच एखादा असं माणूस एकदम अचानक जाणं खूप वाईट वाटतं ना. त्यांचं कसं होतं एकदम चांगली जोडी होती. त्यांचं लव्ह मॅरेज होतं पहिलं. हं. मग त्यांनी लव्ह मॅरेज झालं त्यांचं सक्सेस. लग्न वगैरे समजा झालं होतं. नंतर त्यांनी पुण्याला गेले. जॉब वगैरे मस्त करत होती. समजा हं. त्यांचं चांगलं होतं. एकदम आनंदी प्रपंच चालू होता. मग पुन्हा पुण्यातनं पण त्यांनी पुन्हा गावाकडे आली की बाबा नोकरी वगैरे पुण्यात जॉब करून काय भेटणार नाही. जावं आपल्या आपल्या गावाकडे ह्या हेतून आली होती. मग हं, हं, हं. आल्यावर त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं कष्ट करून पैसे वगैरे गुंतवून हॉटेल टाकलं होतं. हॉटेल ग्रामपंचायत. म्हणजे आत्महत्येचं कारण असं कर्ज वगैरे तर नसेल? अहो कर्ज कसं असणार आहे म्हणजे हॉटेलच्या एवढ्या मोठ्या मालकीनं हॉटेल पण चांगलं सुप्रसिद्ध होतं. पैसा वगैरे त्यांच्याकडे भरपूर होता. त्याचं कारण नसू शकणार आहे. मी तर त्यांचे व्हिडिओ बघत आले बघा. म्हणजे काय म्हणजे डेली त्यांचे ते भाकरी करायला मालकीणबाई भाकरी करतात. म्हणजे असं मला वाटतंय बरं का, की एकतर त्यांना ताण आला असेल, स्ट्रेस आला असणार आहे बरं का. म्हणजे मी असा विचार करते बाबा अनबन झाली असेल घरामध्ये नवरा बायकोची भांडणं नाही का, कामावरनं झाली असेल. असं मला वाटतं कदाचित. नाही पण अहो, एवढ्या छोट्याशा कारणावरून कोण आत्महत्या नाही हो करणार. तसं काय नाही अहो. ती नवरा बायको भांडणं वगैरे करत नव्हती. त्यांचं लय प्रेम होतं एकमेकावर. ती व्हिडिओ मधनं समजून जाते की आपल्याला प्रत्येक व्हिडिओ मध्ये हसायचं त्यांची कॉमेडी कसली हां, म्हणजे कॉमेडी म्हणजे काय ते स्माईल त्यांची प्रत्येक व्हिडिओ त्यांचा बघितला ना, हम्म. सगळ्या व्हिडिओमध्ये एकदम स्माईल असते. म्हणजे कधी त्यांचं असं भांडणाचे वगैरे असे व्हिडिओ नाहीत, काय नाहीत. एक सुखी जोडी होती. एक म्हटलं ना रील स्टारमध्ये एक सुखी जोडी होती. पण शेवटचं पाऊल त्यांनी नाही उचलायला पाहिजे होतं. सुखी जीवन होतं त्यांचं. पुन्हा डोकेबाज पण लय होती. त्यांनी कविता वगैरे कसलं भारी यमक जुळवत होती. व्हिडिओ चांगला अपलोड करत बरोबर. हो, होती. हो, 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 हो. लोकावाला डायलॉग असं त्यांचे. लोकावाला एकेकाळी त्यांनी खळखळून हसविलंय ना आज लोक त्यांच्याबद्दल थोडं हळहळ व्यक्त करायला कोण कोण लोक रडायला सुद्धा लागली ती बरं का. नाही ते कारण नेमकं काय म्हणजे कोणाची धमकी आली असेल का? किंवा कर्जबाजारी झाली असतील का? म्हणजे ह्या गोष्टी 2 नाही का सोशल मीडियावर आहे म्हटल्यानंतर काही गोष्टी सहन पण केल्या पाहिजे. एक बदनामकी सुद्धा होते ना. नाही बदनामकीचा विषय नाही. त्यांनी म्हणजे सांगितलं असतं की अगोदरच पण आता ती देव जाणं कमेंट पण बघा. त्यांच्या खूप चांगल्या होत्या. कमेंट पण सगळ्या होत्या. 70-80% तर चांगल्याच कमेंट होत्या. अहो त्यांना एक पण बॅड कमेंट येत नव्हती. म्हणजे समजे त्यांची वाहवाच करत होते. पब्लिक तर लय वाहवा करत होतं. म्हणजे काही नवऱ्याकडनं छळ होता का सासूकडनं होता? मग नाही हो असं खरं तर नाही करायला पाहिजे बघा. नाही कायदा कानून आहे. जर त्यांना त्रास असेल घरातून तर कायदा आहे त्यांच्यासाठी.
शेवटचं पाऊल त्यांनी नाही उचलायला पाहिजे. एकतर कुठेतरी 4 दिवस निघून जायला पाहिजे होतं. त्यांना राग शांत कुठल्या झाल्यानंतर घरी यायला पाहिजे होतं. माझ्या मते तर त्यांना कुठल्या गोष्टीचं छळ नव्हतं, ना कुठला त्रास नव्हता, ना काय नाही. त्यांना म्हणजे त्यांची मानसिक लेवलच थोडी ढासळली असेल मला तर वाटतंय. नाही, सोशल मीडिया तुम्हाला सांगू का, एक वर न्यायचं काम करतं, हां. पण डायरेक्ट ते शेवटचंच पाऊल उचलायला लावते सोशल मीडिया, असं आहे. पण जे घडलंय ते लईच वाईट घडलंय. कारण ती पण रील स्टारच आहे, आपण पण रील स्टारच. थोडं म्हणजे मनाला हर्ट झालं हो लयच. खूप 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 बेकार झालं. नाही असं करायला पाहिजे. त्याच्यामुळे बा मी पण खूप आता स्वतःला पहिलं घरात वेळ द्यायचा. नवऱ्याला, मुलांना, स्वतःला आणि नंतर सोशल मीडिया. सोशल घंटा ती सोशल मीडिया उडत गेली तिकडं. काय गरज नाहीये. जीव काही परत परत येणार नाही बाबा. आपण जर गेलो तर आपलं नवऱ्यानं काय करायचं? लेकरांनी काय करायचं? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? पण तसं नाही हो, सोशल मीडिया पण लय स्ट्रॉंग आहे. म्हणजे काय त्रास असेल बाबा, एक्झाम्पल समजा पैशाचा वगैरे काय प्रॉब्लेम असेल, सोशल मीडियाला दुःख सांगितलं तर सोशल मीडियाची लोक मदत करणारी लय आहे ती. पण असं आहे ना, की एक असे असतात माणसं, हम्म. की स्वतःची इज्जत नको घालवायला, नाही का? लोकं काय म्हणतात, हां चला रील्स झाली आणि स्कॅनर टाकला आणि पैसे मागायला लागली. त्यांना हम्म. पण कुठं ना कुठं असं हे होतंय ना, की नको असं करायला. कर्जबाजारी जरी झाले असतील, पण त्यांची एक प्रतिष्ठा असते ना, की नको बाबा सोशल मीडियाला आपली काही कर्जबाजारी किंवा आपल्याला काही त्रास असेल नको सोशल मीडियाला सांगायला. पण सोशल मीडियाला खळखळून हसवणारे असे पण काही रील स्टार आहेत. स्वतःचं दुःख साईडला ठेवून आहेत. भरपूर छान छान व्हिडिओ बनवतात. त्याच्यातून उभे सुद्धा राहतात, स्ट्रॉंग राहतात, खूप पुढे जातात. पण असं शेवटचं पाऊल नाहीत घेत ते लोकं. शेवटचं पाऊल घेणं लय चुकीचं आहे. राग वैताग आला तर नातेवाईकाकडे जाणं, काहीतरी करणं. हां, पण तेच. आत्महत्या करायला नको आहे राव कोणी. नाही, काय जीव परत येणार नाही. काय 2 दिवस चर्चा होती बघा. 2 दिवस झाल्यानंतर सगळे विसरून जातात. बरोबर आहे. विसरून विसरून जातात. पण आता ह्या निलेश दाजीचं किती अवघड आहे. निलेश दाजीला एकटेपणा वाटेल मरणाचा. गोष्टी लय काय किती नाही त्या आता. विचार करत नाहीत हो हे. एकतर भांडण झालं असणार आहे किंवा कर्जबाजारी झाली असणार आहे. हा त्रास काही ना काही असणार आहे. पण काय असतील त्या गोष्टी, आता सगळ्या गोष्टी सोशल मीडियाला शेअर करतात म्हटल्यावर काय असतील ह्या पण केल्या पाहिजेत ना. फुल नाही फुलाची पाकळी होते सोशल मीडियाकडनं मदत. पण नाही म्हणजे त्यांना वाटत असेल असं. नाही नाही असं करायला काय पाहिजे होतं. त्यांनी हुशार होते, टॅलेंटबाज होती, समजा व्यवस्थित होतं. पण मग त्यांचं मूळ त्यांच्या कारण काय तुम्हाला माहित आहे? तुम्ही तर त्यांचे बाबा फॉलोअर्स आहेत. मूळ कारण काय माहित नाही राव. कारण मूळ कारण जाणून घेऊन तर आता काय उपयोग आहे. जाणारा व्यक्ती गेला हे जीवन सोडून. विषय समजा नाही संपला. ॲटलीस्ट कळलं पाहिजे बाबा खरंच लोकं ना आता ह्या महागाईमुळे सुद्धा स्वतःचं जीवन जास्त करून शेतकरी वगैरे स्वतःचं जीवन असं संपायला लागलेत ना. पण मूळ त्यामुळेच काय उपयोग. काय नाही. मूळ कारण तर काय जाणून घेऊन आता ती गेलेली व्यक्ती परत येणार आहे का? बरोबर. नाही म्हणजे कळलं पाहिजे असं वाटतंय ना. म्हणजे कर्जबाजारी असल्यानंतर आपण एक चांगला संदेश देऊ ना सोशल मीडियावरती लोकांना, जे पण कर्जबाजारी असतील, खचून जाऊ नका. जे काय असतील आपलं मत, काय छोटं-छोटं जरी मत असेल ना सोशल मीडियावरती मांडा म्हणून नाही का. फुल नाही फुलाची पाकळी मदत होतेच. कुठल्या पण गोष्टीत सोशल मीडियाकडून मदत होते. पण सांगायला पाहिजे दुःख. मग आपण आपलं सगळं जे आनंद असतो सगळा व्यक्त करतो सोशल मीडियाला. मग दुःख का व्यक्त करत नाहीयेत? बरोबर आहे. सांगितलं पाहिजे ना ह्या गोष्टी. बरोबर आहे. जाऊदे जे झालं ते वाईट झालं बाबा. आपण पण चांगला संदेश देऊया सोशल मीडियावरती. लोकांनी शेवटचं पाऊल नाही घ्यायला पाहिजे. है ना? चुकीचा काही निर्णय गोष्टी घ्यायला असतील नको. ते. चुकीचा निर्णय घ्यायला नको आहे हो. मग चालतंय. चालतंय बघू. चालेल. ठीक आहे मग. घ्या तुम्हीच काळजी.